मुंबई महानगरपालिकेची आज विशेष सभा, स्थायी समितीच्या सदस्यांची होणार निवड। शिक्षण समितीवर 22 महानगरपालिका सदस्यांची निवड होणार। बेस्ट समितीवर 16 सदस्य असणार। मुंबई महापालिकेचं विरोधी पक्षनेते पद पहिल्यांदा महिलेकडे किशोरी पेडणेकर होणार। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या। मंत्रालयातील मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणी एसीबीकडून राजेंद्र ढेरंगेच्या नाशिक रोड येथील घराची झाडाझडती। मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार। मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत, विरोधी पक्षाकडून झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली एमएमआरडीएची बैठक। एमएमआरडीएचा वार्षिक अहवाल सादर केला जाणार। सुनेत्रा पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीची आज बैठक। देवगिरी शासकीय निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन। नाशिक महापालिकेत होणार विशेष महासभा। महापौर करणार स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर। स्थायी समिती सदस्य निवडीनंतर होणार सभापती निवड। जे रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचं उपोषण। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषण। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सहभागी होणार 200 निवासी डॉक्टर। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडी प्रकरण। एमएसआरडीएला जाग, स्थापन केली समिती। सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव सीपी जोशी समितीचे अध्यक्ष। भंडाऱ्यात बिबट्याचा युवकावर हल्ला। हल्ल्यात युवक जखमी असल्याची माहिती। वन विभागाच्या टीमनं डॉट मारून केलं रेस्क्यू। नाशकात कुंभमेळ्याच्या विकास कामांवर शेतकऱ्यांचा आक्षेप। पुरेसा मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात सोने व्यापाऱ्याला लुटलं। 1,10,00,000चा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त। गुन्हे शाखेकडून 48 तासांत 7 आरोपींना अटक। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली। वांद्र्यात सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद। वातावरण धुरकट झाल्यानं प्रदूषणात आणखी भर। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अपघातातून थोडक्यात बचावले। मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरचा हवेत तोल गेला। पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात। बलूच लिबरेशन आर्मीनं 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं। पाकिस्तानी 10 सैनिकांना सोडलं तर 7 अजूनही कैद आहेत। अदलाबदलीसाठी 7 दिवसांची मुदत।